अमरावती परतवाडा येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी विरोधात प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे। अचलपूर नगर परिषदेच्या वतीने आरोपीच्या अवैध बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आला। जेसीबीच्या सहाय्याने घरासमोर उभारलेल्या लोखंडी पायऱ्या तसेच इतर अनधिकृत भाग पाडण्यात आले। या कारवाई दरम्यान स्थानिक आमदार प्रवीण तायडे स्वतः उपस्थित होते। घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तर कारवाई पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दीही जमली होती। दरम्यान या कारवाईमुळे प्रशासनाचा कडक संदेश देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। मला जे आहे ते पडेल ते समोरचं काढलं आणि तिकडून जिना पाडेल बाकीचं आणि वरच्या मधल्याची जर परमिशन नाही आहे तर वरचा मधला पाडेल। त्याच्यासाठी 30 दिवसाची नोटीस दिलेली आहे। त्याच्यासाठी 30 दिवसाची नोटीस दिलेली आहे। काही नियम वगैरे आहे ना। अमरावती परतवाडा येथील व्हायरल व्हिडिओ प्रकरणात तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SITची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली। या पथकामध्ये 11 अधिकारी आणि 40 कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यात महिला, सायबर आणि क्राईम विभागातील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे। तपास जलद गतीने सुरू असून आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर आणखी 2घांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। दरम्यान आरोपींकडून 5 मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। नागरिकांनी शांतता आणि संयम राखावा, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। नमस्कार। अमरावती ग्रामीण पोलीस गटातला परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत जे प्रकरण जे आता सुरू आहे त्या प्रकरणात जे तपासाची प्रोग्रेस आहे दॅट इज मुद्दा क्रमांक 1 म्हणजे SIT गठीत केलेली आहे अंडर SDPO अचलपूर आणि त्यांच्या अंडरला एकूण 11 अधिकारी आणि जवळपास 40 कर्मचारी दिलेली आहे। त्यापैकी 2 महिला अधिकारी पण आहे आणि सोबत PI LCP आणि PI सायबर ते पण टीमला आहे आणि ते SIT जे आहे हे पूर्ण प्रकरणात जे आहे ट्रान्सपरंट आणि फेअर मॅनरला आणि जलद गतीने तपास करणार आहे। मुद्दा क्रमांक 2 आतापर्यंत ही पूर्ण प्रकरणात एकूण 4 आरोपी जे आहे त्यांना अटक केलेली आहे आणि इतर 2 आरोपीला आता त्यांना अटक करायची प्रोसेस जे आहे ते सुरू आहे आणि आणखी 4 आरोपी त्यांच्या विचारपूस जे आहे ते सुरू आहे। मुद्दा क्रमांक 3 आतापर्यंत एकूण 5 मोबाईल फोन्स सीज केलेली आहे। तपास आमची सुरू आहे की आणखी काही मोबाईल डिव्हाइसेस किंवा लॅपटॉप किंवा जे काही डिव्हाइसेस आहे ते आहे का त्यांची शोध आमची सुरू आहे। चौथी विषय आरोपीकडून सर्च आणि सीजरच्या पूर्ण प्रकरण जे आहे सुरू आहे आणि सोबत ते घटनास्थळ कुठे कुठे आहे ते पण आम्ही व्हेरीफाय करत आहे, इन्क्लुडिंग जे अरेस्टेड आरोपीकडून तपास करून आणखी काही आरोपी आहे का ते पण निष्पन्न करण्याचा जे प्रयास आहे ते पण आमची सुरू आहे। लास्टली मी विनंती करणार, हे पूर्ण प्रकरण जे आहे ते गंभीर आहे। वरिष्ठ अधिकारी सगळे जे आहे हे विषयावर गांभीर्याने ते दखल घेतलेली आहे आणि तसा आम्हाला निदर्शन दिलेली आहे तपासाबद्दल आणि सहकार्य पण करणार म्हणून त्यांची असा सांगणं आहे। सोबत आजच्या दिवशी जे अचलपूर आणि परतवाडामध्ये जे बंद डिक्लेअर केलेली आहे त्याबद्दल मी सगळे नागरिकांना विनंती करणार की अत्यंत गंभीर बाब आहे आणि पोलीस आमची जी जबाबदारी आहे आम्ही करत आहे, तर काइंडली सगळ्यांना विनंती आहे की तिथे कायदा आणि सुव्यवस्था जे आहे ते बनवून ठेवा अशी आमची विनंती आहे। आणि लास्टली आणि मी पुन्हा एकदा विनंती करत आहे विक्टिम आणि विक्टिमच्या फॅमिलीला की काइंडली गोपनीय पद्धतीमध्ये तुम्ही जे महिला अधिकारी त्यांचे जे कॉन्टॅक्ट नंबर्स दिलेली आहे त्यांना तुम्ही संपर्क करून तुम्ही समोर येऊन तुमची जे काही म्हणणं आहे ते तुम्ही पोलिसाकडे स्टेटमेंट म्हणून ते महिला अधिकारी समोर ठेवा आणि आमची जबाबदारी राहणार की जे काही तुम्ही सांगणार ते आम्ही कॉन्फिडेन्शियल ठेवणार आणि तुमचे जे स्टेटमेंट आहे ते सील करून फक्त जे महिला अधिकारी आणि त्यांच्या समोरून
ते पेश करणार आणि नक्की माझी जबाबदारी राहणार 100% की कुठल्याही परिस्थितीमध्ये ते विक्टिम आणि त्यांची फॅमिलीच्या डिटेल्स ते पब्लिक मध्ये लीक होणार नाही